दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रोहा येथे डॉक्टर चिंतामणराव देशमुख नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यातून पुन्हा एकदा राजकारण पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। राज्याचे वित्तमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होत असून निमंत्रण पत्रिकेत काही नावांचा उल्लेख टाळण्यात आल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे। कार्यक्रमाच्या पत्रिकेत मंत्री अदिती तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, अनिकेत तटकरे यांचा उल्लेख आहे। मात्र रोहा तालुक्याचा काही भाग समाविष्ट असलेल्या अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले तसेच कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार म्हात्रे व कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजप आमदार निरंजन डावखरे यांची नावे जाणीवपूर्वक वगळल्याचे स्पष्ट दिसून आले। यामुळे पुन्हा एकदा तटकरे विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे। दरम्यान खासदार सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे पालकमंत्री पदावर असताना शिंदे गटातील आमदारांनी वारंवार तटकरे कुटुंबावर टीका केली होती। पालकमंत्री पदावरील वाद गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असून त्यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत। निमंत्रण पत्रिकेत गोगावल्यांचे नाव वगळल्याने शिंदे गटात नाराजी पसरली असून पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशातच अजित पवारांच्या उपस्थितीत खासदार सुनील तटकरे यांची भूमिका काय असेल आणि ते कोणावर तोफ डागणार याकडे रायगडकरांचे लक्ष लागले आहे। या घडामोडींमुळे रायगडात तटकरे कुटुंबाचा बोलबाला असल्याचे चित्र निर्माण झाले असून या कार्यक्रमानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची चिन्हे असल्याचे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रोहा। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।